जिल्हा परिषद कोल्हापूर, विद्यामंदिर दिंडनेरली, केंद्र वडकशेवाले, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. इयत्ता तिसरी, तुकडी क, वर्ग शिक्षक बाळासाहेब दत्तात्रय सुतार. विषय मराठी बालभारती. प्रकट वाचन. मराठी बालभारती इयत्ता तिसरी. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. भारताचे संविधान. उद्देशिका. भारताचे संविधान. उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. राष्ट्रगीत. प्रतिज्ञा. प्रस्तावना. अनुक्रमणिका. आणि बालभारती पुस्तकातील पाठांना सुरुवात. पहिली कविता रानवेडी. कवितेचं वाचन. रानवेडी. पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नादी लागुनी या अख्ख्या रानात पांगली. पोर डोंगरावर भाळली. पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नादी लागुनी या अख्ख्या रानात पांगली. पोर डोंगरावर भाळली. रानगवताची फुलं. रानगवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर. अहो टणटणी फुलली, तिच्या नाकामंदी फुली. अहो टणटणी फुलली, तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली. पोर डोंगरावर भाळली. पोर माळावर खेळली, अन वाऱ्यासंग बोलली. पोर माळावर खेळली, अन वाऱ्यासंग बोलली. वड पारंबीचा झुला, तिचा गेला आभाळाला. पाना साबरीचं बोंड खाल्लं, लाल झालं तोंड. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली. पोर डोंगरावर भाळली. वड पारंबीचा झुला, तिचा गेला आभाळाला. पान सांबरीचं बोंड खाल्लं, लाल झालं तोंड. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली. पोर डोंगरावर भाळली. गाई दांडाच्या वाटानं. गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं. ढोल ढगांचा वाजला, नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाडी, तवा गडदिक पळाली. आली पाऊस पळाली. आली पाऊस पहाडी, तवा गडदिक पळाली. पावसानं भिजवली, तरी उन्हात वाळली. पोर डोंगरावर भाळली. पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नादी लागुनी या अख्ख्या रानात पांगली. पोर डोंगरावर भाळली. कवी तुकाराम धांडे. शब्दार्थ. चाई म्हणजे एका वेलीचे नाव. बुरांडी म्हणजे एका फुलाचे नाव. पानसावरी
म्हणजे निवडुंग. पानसावरी म्हणजे निवडुंग. पहाळी म्हणजे पावसाची सर. गडदिक डोंगरातील कपार. आम्ही चित्र वाचतो. चित्र पहा. चित्र पहा. चित्रात काय काय दिसते ते सांगा. चित्र पहा. चित्रात काय काय दिसते ते सांगा. स्वाध्याय. चित्र पाहून चित्रासंबंधी 5 वाक्ये लिहा. चित्र पाहून चित्रासंबंधी 5 वाक्ये लिहा. प्रश्न दुसरा. चित्र पाहून त्यावर आधारित एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्न करा. चित्र पाहून त्यावर आधारित एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्न करा. पाठ दुसरा आहे वासाची किंमत. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे. अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खोळाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबाकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. का ग, काय झालं, कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. 1दा, 2दा, 3दा. हळूहळू खळ्ळ खळ्ळ आवाज आला. खुळ्ळ खुळ्ळ आवाज आला. गर्दीतील लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठं मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतील लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली. कविता तिसरी. पडघम वरती टिपरी पडली. पडघम वरती टिपरी पडली. ऐका, म्हणा, वाचा. पडघम वरती टिपरी पडली. पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम. पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम. कौलावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे भरडते,
म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडड गडम. म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळी कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग. थेंबाभोवती जलात उडती तरंग थरथर तरंग. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाऊसधारा. पाऊसधारा मध्येच वारा पान पान सळसळून. पाऊसधारा मध्येच वारा पानसान सळसळून. धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. कवी आहे राजा ढाले. शब्दार्थ. पडघम. पडघम म्हणजे एक चर्मवाद्य. चर्म म्हणजे कातडी. टपोरी म्हणजे मोठे. भरडणे म्हणजे धान्य जाडसर दाळणे. कोसळणे वेगाने आणि जोराने पडणे. जल म्हणजे पाणी. अंगण म्हणजे घरापुढची मोकळी जागा. धरती म्हणजे जमीन. धरतीचे रंध्र म्हणजे जमिनीवरील मातीचे बारीक कण. थोडक्यात उत्तर सांगा. कौलारावर काय पडत आहे? कौलारावर काय पडत आहे? दुसरा प्रश्न. म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? प्रश्न दुसरा. काय झाले? कसा आवाज आला? पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम. तसं ढग गडगडू लागले. ढग गडगडू लागले. वीज कोसळली. वीज कोसळली. प्रश्न तिसरा. समानार्थी शब्द वाचा व लिहा. ढग मेघ घन. वीज चपला विद्युत. जल पाणी उदक. धरती धरणी जमीन. खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा. उदाहरणार्थ हरभरे भरडण्यासाठी जातं. तसं गहू दळण्यासाठी, बाजरी पाकडण्यासाठी, मसाला वाटण्यासाठी, ज्वारी चाळण्यासाठी, चहा गाळण्यासाठी, काकडी कापण्यासाठी. पडघमवरती टिपरी पडली. प्रश्न पाचवा. पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे. खरे तर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली, पण कवीने पडघमवर टिपरी वाजवली असं न म्हणता टिपरी पडली असं म्हटले आहे. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा. उदाहरणार्थ कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली म्हणजे कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली. तसं सुभानराव निवडणुकीत पडले. कैरी पिवळी पडली. समीरा आजारी पडली. खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला. काल रात्री खूप पाऊस पडला. तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा. तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा. प्रश्न सातवा आहे. तुम्हाला पावसात भिजायला आवडते का? भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगा आणि लिहा. उपक्रम. पहिला उपक्रम. साचलेल्या शांत पाण्यात लहानसा खडा टाका. कसा आवाज आला? तोंडाने काढून पहा. वहीत लिहून ठेवा. खडा टाकल्यावर पाण्यात तरंग उमटते का? तेव्हा पाणी कसे दिसले? तरंग उमटल्यावर त्याचं चित्र काढून रंगवा. दुसरा उपक्रम आहे. जोराचा वारा सुटतो तेव्हा झाडांची पाने हलताना तुम्ही पाहिले असतील. त्या पानांचा आवाज नीट ऐका आणि वहीत लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमचे आवडते झाड कोणते? ते शांत उभे असताना कसे दिसते? वाऱ्याने हलू लागले की कसे दिसते? दोन्ही वेळेला झाडांची हालचाल कशी होते? त्याची चित्रे काढा आणि रंगवा. वाचा. यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या.
रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा. भित्रा पाणी. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द उन्हाळ्यात, पितात. चौघडा वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य. उत्सव या शब्दाचा दुसरा शब्द. चौकटीत योग्य शब्द अक्षर लिहून शब्द पूर्ण करा. भित्रा प्राणी स, त्यानंतर काय येतं? रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द स नंतर काय येतं? उन्हाळ्यात पितात स म्हणजे काय येतं? स नंतर काय येतं? चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य स वरून काय येतं? उत्सव या शब्दाचा दुसरा शब्द स वरून काय येतं? रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा. तयार होणारे शब्द वाचा. खाली दिलेल्या रिकाम्या फुलांमध्ये शब्दकोडी बनवा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. च मा ली ड, तसं च डॅश डॅश ली, मा डॅश डॅश ड, तसं ब मध्ये काय? री, झा डॅश न, सा डॅश न, र डॅश र असे वाचा. आई म्हणाली, अरे बंडू काय शोधतोस? बंडू म्हणाला, माझं दप्तर शोधतोय. आई म्हणाली, यावेळी दप्तर घेऊन तू काय अभ्यास करणार आहेस? थांब मी तुला दप्तर शोधून देते. बंडू म्हणाला, अगं दप्तरात माझा चेंडू आहे. आम्ही बातमी वाचतो. वाचा. मुसळधार पावसाने वरोरा जलमय. वरोरा तारीख 8. आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी 4च्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बसस्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता. त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी 6:30 वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. स्वाध्याय. उत्तरे लिहा. बातमी कशाविषयीची आहे? बातमीचे शीर्षक काय आहे? शीर्षकावरून तुम्हाला काय कळले? अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा. वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले? वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते? ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे? ते कसे ठरवले? वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा. लिहा. त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा. आम्ही असेही बोलतो. वाचा. आम्ही असेही बोलतो. आपण सगळेजण आपापल्या पद्धतीनं बोलतो. कधीकधी आपण एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरतो. म्हणजे आपण एकसारखंच बोलत असतो, पण त्यात थोडाफार फरक असतो. कोकणातल्या एका शाळेतील रशीदनी व पारूनं जे पाहिलं ते त्यांच्या शब्दात लिहिलं आहे. ते वाचताना तुम्हाला गंमत वाटेल. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाची रिपरिप चालू होती. मुलं रमत गमत टंगळमंगळ करत शाळेत येत होती. येताना पाहिलेल्या गमती एकमेकांना सांगत होती. आज शाळेत आल्यावर बाईंनी एक नावाचा खेळ सुरू केला. शाळेत येताना जे जे पाहिलं त्याचं वर्णन लिहा. त्यांनी वर्गातल्या मुलांना सांगितलं. मुलं उत्साहानं लिहू लागली. जे पाहिलं ते लिहायचं स्वतःच्या मनानं. त्यांना मजा वाटत होती. लिहून झाल्यावर रशीद वाचू लागला. हातात दप्तरनी करडा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो. वाटेत माडाची उंचच्या उंच झाडे होती. वाटेतला सांकव वलांडून आम्ही पलीकडं आलो. इतक्यात पाऊस गळू लागला. वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते.
पुढे आलो तर एक एसटी फासानं आली आणि वाकणातनं पुढे गेली. भर एवढ्यात माकडाचं एक केलटं उड्या मारत गेलं. रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याची पाकड धरली. कुत्रं लई जोरात भुकायलं. आम्ही पळतच इकडं आलो. रशीदचं वाचन संपलं. लगेच पारू उत्साहानं म्हणाली, बाई आम्ही सोबतच आलो, पण मी वेगळं लिहिलंय, मी वाचू? अगं वाच की, असं बाईने म्हणताच पारू वाचू लागली. हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो. वाटेत नारळाची उंचच्या उंच झाडे होती. वाटेतल्या तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडे गेलो. इतक्यात पाऊस पडू लागला. वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागेत काही गुराखी बसले होते. पुढे आलो तर एक एसटी वेगानं आली आणि वळणावरून पुढे गेली. भर भर इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याचा पाठलाग सुरू केला. कुत्रं फारच जोरजोरात भुंकू लागलं. आम्ही पळतच इकडे आलो. पारूनं तिचं वाचन संपवलं. अगं तुम्ही तर अगदी एकसारखं लिहिलंय, तुम्ही दोघं मिळून आलात ना? बाई म्हणाल्या. एकसारखं कसं काय? रशीदनं पारू दोघं एकदम म्हणाले. हे बघा, रशीदनं लिहिलं की आम्ही करडा घेऊन निघालो आणि पारूनं आम्ही डबा घेऊन निघालो. पण डबा म्हणजेच करडा, माड म्हणजे नारळ. आता तुम्हीच शोधा बरं, तुम्ही दोघांनी एकाच गोष्टीसाठी कोणकोणते शब्द लिहिले आहेत ते, बाई म्हणाल्या. रशीद आणि पारू दोघांनी लिहिलेले वर्णन वाचा व खालील तक्ता पूर्ण करा. रशीद आणि पारूच्या जोडीला तुमचा शब्द शेवटच्या रकान्यात लिहा. रशीदचा शब्द, मग पारूचा शब्द आणि मग माझा शब्द. करडा, डबा, टिफिन. माड, नारळ, नारळ. सांकव, डॅश 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 डॅश. गोठण, डॅश 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 डॅश. गुराखी, डॅश. फासानं वेगाने जोरात, डॅश. वळण, डॅश डॅश. आम्ही, डॅश. केलट, डॅश डॅश. पाकट धरली, पाठलाग केला, डॅश डॅश. फारच, डॅश. एकाच वस्तूसाठी उपक्रम, एकाच वस्तूसाठी व्यक्तीसाठी प्रत्येकाच्या घरी भाषेत कोणते शब्द वापरले जातात याची वर्गात चर्चा करा. अशा शब्दाचा संग्रह करा. आमचा शब्दसंग्रह मध्ये हे शब्द लिहा.